थोडंसं कॉर्नफ्लोअर टाकून घेऊया। आता हे सगळं आपण हळद टाकून घेऊया, मीठ टाकून घेऊया। पाहू शकता मित्रांनो, आपले भजे किती छान झालेले आहेत। मस्त टेस्टला पण खूपच छान झालेले आहेत। हाय फ्रेंड्स, मी वैशाली, तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे कॉर्न्स भजी, मराठी भाषेत आपल्या शुद्ध मक्याच्या कणसाचे भजे। तर चला बनवूया। कॉर्न्स आपले असे सगळे आपल्याला कापून घ्यायचे। हे माझ्या मुलांनी सोललेले आहेत, त्याला सोलायला खूप आवडतात म्हणून। तर असे सगळे आपण कापून घ्यायचे। कॉर्न्स आपण आता सगळे सोलून घेतलेले आहेत मित्रांनो। आता आपण सगळे कॉर्न सोलून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी कांदा, हिरवी मिरची, ओवा आणि जिरे घेतलेले। हिरवी मिरच्या कापून नाही घेतलेल्या, मुलं खातात तर त्यांच्या दाताखाली येतात म्हणून मी वाटून घेतलेले आहेत। आता सगळं आपण मिक्स करून घेऊया। जिरे टाकून घेऊया, ओवा टाकून घेऊया, कांदा आणि हिरवी मिरची पण टाकून घेऊया। त्याच्यामध्ये आपण थोडंसं तांदळाचं पीठ टाकून घेऊया। त्यामध्ये आपण बेसन पीठ टाकून घेऊया आणि थोडंसं कॉर्नफ्लोअर टाकून घेऊया। थोडंसं कॉर्नफ्लोअर टाकून घेऊया। आता हे सगळं आपण हळद टाकून घेऊया, मीठ टाकून घेऊया। मीठ थोडंसंच टाकते कारण मी हिरवी मिरची वाटताना त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं। याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर टाकून घेते कारण हिरवी मिरची टाकलेली आहे आपण, आणि कोथिंबीर टाकून घेऊया। आणि थोडेसे कॉर्न्स मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेले ते टाकलेले त्याच्यामध्ये। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। पाहू शकता आपलं सगळं हे पीठ मिक्स झालेलं आहे। आता आपण तेल तापत ठेवूया। तेलात आपण तापत ठेवलेलं आहे, 5 मिनिटं तेल आपलं तापून देऊया। आपलं आता तेल तापलेलं आहे, तर आपण त्याच्यामध्ये आता आपण भजी सोडून घेऊया। तेलामध्ये आता सगळे भजी आपण सोडून दिलेले पाहू शकता। आता मस्त त्याला एक मंद आचेवर तळून घेऊया, म्हणजे आतमधून ते कच्चे राहणार नाही। ठीक आहे, पाहू शकता आपले भजी मस्त आता तळले गेलेले। त्याला कलर पण पाहू शकता किती छान आलेला आहे। तर आता आपण त्याला काढून घेऊया। आता आपण हे दुसरे पण भजी सोडून घेऊया याच्यामध्ये। तुम्ही नक्की करून पहा, टेस्टला खूप छान लागतात भजी। तर किती प्रकारचे भजी असतील, लोणावळ्याला भेटतात असे फेमस भजी। बोललो आपण हे ट्राय करून बघूया। 2-3 वेळेस बनवलेली मी घरी, म्हणजे पावसाळ्यात बनवतो आम्ही। आत्ता 2-3 वेळेस बनवून झाले, तर आज बनवत होते तर बोललं चला रेसिपी तुमच्याशी शेअर करूया। खायलाही छान, पौष्टिक पण, मुलंही खातात। सारखे सारखे एकच प्रकार खाऊन मुलंही कंटाळतात। मक्याचे कणस आपण शिजवून भाजून खातो, तर वेगळं खायचं। मित्रांनो, हे भजी तळताना थोडं लक्ष देत जा, कारण हे मक्याचे जे दाणे आहेत ते आतमध्ये तेलामध्ये फुटत राहतात, त्याच्यासाठी। पाहू शकता मित्रांनो, आपले भजे किती छान झालेले आहेत। मस्त टेस्टला पण खूपच छान झालेले आहेत। पाहू शकता आतमधून भजी किती छान अप्रतिम झालेले, मस्त कुरकुरी झाले। अजून एक मी दाखवते करून, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा मित्रांनो। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि गरम गरम अशा भज्यांचा आस्वाद घ्या। भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये। टाटा, बाय बाय।